इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। महाराष्ट्र शासनाकडून संपूर्ण राज्यात आयुष्मान भव ही मोहीम राबवण्यात येत आहे, ज्यात प्रत्येक शनिवारी जवळच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत असून त्यात रुग्णांना मोफत निदान आणि उपचार मिळणार आहेत। या अंतर्गत आज उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील शासकीय प्रसूतिगृह दवाखाना येथे सकाळी 11:30 वाजता शहरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात स्त्री आणि पुरुषांसाठी रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, मुखाचा कर्करोग, नेत्र तपासणी, हर्निया, हायड्रोसिस, पोटाचे विकार, कॅन्सरचे निदान करण्यासाठी आवश्यक चाचण्या, एक्स-रे चाचण्या, सोनोग्राफी, ECG, क्षयरोग निदान, गरोदर स्त्रिया, बालरोग अशा सर्व तपासण्या करण्यात आल्या। तसेच या तपासणी दरम्यान ज्या रुग्णांना औषधोपचाराची गरज होती त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर लीलाबाई आशान, चंद्रकांत बोडारे, धनंजय बोडारे, निलेश बोबडे, डॉक्टर अशोक नंदापूरकर, मध्यवर्ती रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मनोहर बनसोडे, शासकीय प्रसूतिगृहाच्या अधीक्षिका डॉक्टर भावना तेलंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सदर आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर भावना तेलंग यांच्यासह डॉक्टर यशवंत सदावर्ते, डॉक्टर अविनाश भागवत, डॉक्टर सुवर्णा कोवे, डॉक्टर रुपाली शेडगे, अधिसेविका वीणा संखे, विशाल बच्छाव, देवीदास राठोड यांच्यासह सर्व परिचारिका, नर्सेस व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली। आज दिनांक 16/12/2023 रोजी आयुष्मान भव अंतर्गत आपल्याकडे शासकीय प्रसूतिगृह इथं कॅम्प घेण्यात आलेला आहे। सर्व रोग निदान शिबिर, तसे माता आणि बाल तपासणी, लसीकरण आणि विविध रोगाचे, विविध प्रकारचे कॅन्सरचे आजार जे आहे त्यांच्या इथं निदान करण्यात आलेलं आहे। आणि याच्यामध्ये आपले हजारो लोकांनी, उल्हासनगरचे लोकांनी इथं लाभ घेतलेला आहे। आणि आमचं जे कॅम्प आहे ते सिव्हिल सर्जन ठाणे यांची टीम पण आलेली आणि कळवा मेडिकल कॉलेजची टीम आलेली, आणि त्यामुळे हे सक्सेसफुल झालेलं आहे कॅम्प, आणि हजारो उल्हासनगर वासियांनी यांचा लाभ घेतलेला आहे।